1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा मीठ, आवश्यकतेनुसार पाणी टाकून एकदम मऊसूत असं पीठ मळायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलं. त्याच्यानंतर ना या ठिकाणी यामधले 2 भाग करायचे आहेत पिठाचे आणि अशा प्रकारे गोळा करायचा आहे. थोडंसं पीठ टाकूया आणि ज्या प्रकारे चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरून तूप, तेल काहीही लावू शकता. तर त्याच्यानंतर तूप लावल्यानंतर साखर टाकायची आहे, फोल्ड करायचं आहे. दुसऱ्या साईडने पण साखर टाकायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण फोल्ड करायचं आहे. जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा. याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. तर हलक्या हाताने अशा प्रकारे लाटून घेतलं आहे. तव्यावरती तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर तयार केलेली पोळी टाकायची. परत एकदा तूप लावायचं आहे. दुसऱ्या बाजूने पण पलटून घ्यायचं आहे आणि तूप लावायचं आहे. अशा प्रकारे बालपणीच्या आठवणीतली आपली साखरपुडी तयार आहे. लहानपणी ही पोळी कोण कोण खाल्लेली आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा.